हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पुरणाची आमटी करणार आहे। आपण पुरण केलेलं आहे, त्यातलं हे पुरणाचं डाळीचं पाणी काढलेलं आहे। त्यासाठी मसाला करूया। पॅनमध्ये थोडं तेल टाकले, एक चमचाभर। त्यामध्ये तेजपान घेतले, 2 लवंग, दालचिनी, 2 मिरे आणि पत्ताफूल असं भाजून घेणार आहोत। खूप जास्त मसालेदार नाही आपल्याला करायची आहे। आपण वरतून थोडासा गरम मसाला पण घालणार आहे। हे चांगलं छान भाजून घ्यायचं आहे। अगदी थोडं कच्चेपणा जाण्यासाठी भाजून घ्यायचं आहे। खूप काळं नाही करायचं आपल्याला। यामध्ये आपण एक कांदा, लसूण भाजून घेणार आहोत आणि कोथिंबीरच्या काड्या घेतल्या, त्या पण भाजून घ्यायच्या। आलं घेतलेलं आहे 1 इंच, हे असं छान असं भाजून घ्यायचं। तेल टाकायचं आहे आपल्याला। थोडं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला। आपला कांदा आणि लसूण आलं लालसर झालेलं आहे। आता आपण काढून घेणार आहोत आणि ओलं खोबरं आपण खवून घेतलंय ते टाकणार आहे। अर्धी वाटी टाकणार आहे। आपण खोबरं घातलेलं आहे, खोबरं पण असं छान परतून घ्यायचं आहे। आता मसाला गार करून घेऊया। मसाला आपला गार झालेला आहे। आपण त्यात 1 टोमॅटो ॲड केलेला आहे आणि तो आता बारीक छान वाटून घेणार आहोत। आपण कढईत तेल तापत ठेवले आहे। तेल जरा 2 पळी आपण जास्त घेतले, कारण कटाच्या आमटीला असं छान तेल सुटायला पाहिजे आणि तरी दिसली पाहिजे। त्यासाठी आपण आता मोहरी घालून घेऊया। हिंग घालायचं आहे, थोडं जिरं, कढीपत्ता आणि आता आपण लाल तिखट घातलं आहे आणि केलेला मसाला घालणार आहोत। पाव चमचा हळद आणि आता हा मसाला आणि मसाला छान परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत। खमंग फोडणीचा छान वास येतोय, सुगंध। हे बघा, आपला मसाला छान परतून झालेला आहे, त्याला तेल पण सुटतंय। यामध्ये आता आपण कटाचं पाणी टाकूया पुरणाचं। तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घेतलेला आहे मसाला। आता आपण पाणी घालूया आणि मोठ्या गॅसवर उकळू देऊया। मीठ घालायचं आहे चवीनुसार। हे बघा, आपण हे पुरणपोळीसाठी कणिक भिजवली होती ना, तर त्यामध्ये पाणी घातलेलं आणि ती पातळ केलेली आहे। खानदेशामध्ये हे असं आमटीमध्ये सोडतात, कटाच्या आमटीमध्ये। त्याला डुबुक वडे म्हणतात। त्यामुळे आमटीची चव अप्रतिम लागते। हे आपण असं उकळत्या आमटीमध्ये सोडून घेणार आहोत। खानदेशी चवीची झणझणीत कटाची आमटी तुम्ही नक्की ट्राय करा। ही अशा प्रकारे तुम्हाला खूप आवडेल। कमेंटमध्ये मला सांगा कशी आवडली ती रेसिपी। लाईक करा, शेअर करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा।
आणि सबस्क्राईब करा चॅनल. या प्रकारे आपण डुबुक वडे सोडून घेतलेले आहे आणि आता हे छान उकळू द्यायचे. बघा आता आमटी उकळते आहे आणि हे डुबुक वडे पण शिजत आहेत. आता यामध्ये आपण चवीसाठी थोडा गूळ घालणार आहे. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप पण करू शकता. अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि आता कोथिंबीर घालूया आणि छान हलवून घेऊ. आणि झाकण ठेवून उकळी येऊ दे. असं झाकण ठेवूया आणि उकळी येऊ दे. हे बघा आपली छान तवंगवाली आमटी रेडी आहे. तुम्ही नक्की अशा प्रकारे बघा. थिकनेस पण बघा एकदम घट्ट छान झालेली आहे. तुम्ही या प्रकारे कटाची आमटी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.